परभणी शहरात डिसेंबर 10 रोजी घडलेल्या हिंसक घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून या घटनेचा व्यापारी महासंघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। या प्रकरणात व्यापाऱ्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे नुकसान भरपाईसाठी व्यापारी महासंघाने शासनाकडे मागणी केली आहे। घडामोडींचा आढावा। घटना डिसेंबर 10 रोजी शहरात दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे अनेक दुकाने आणि व्यापारी मालमत्तांचे नुकसान झाले। मागणी व्यापारी महासंघाने नुकसान भरपाईसाठी जोरदार भूमिका घेतली आहे। आरोप जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। व्यापारी महासंघाची भूमिका। नुकसान भरपाईची मागणी। व्यापाऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी। जिल्हाधिकारी व SP यांचे निलंबन। या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। बंदची हाक। तोपर्यंत शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय। शहरातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे। पाडण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीचा, त्या प्रकरणाचा व्यापारी महासंघ तीव्र निषेध व्यक्त करत आहे। परंतु 11 तारखेला सकाळपासून बाजारपेठ आमची बंद असताना सुद्धा ज्या समाजकंटकांनी बाजारपेठेमध्ये येऊन दगडफेक केली आणि ज्या प्रशासनाने कलेक्टर आणि SP नी त्या समाजकंटकाला दगडफेक करण्याची मुभा दिली, त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही एवढ्याच भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत। आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही बाजारपेठ बेमुदत बंद करत आहोत। जोपर्यंत आमच्या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई पंचनामे करून मिळत नाही आणि इथल्या कलेक्टर आणि इथल्या SP ची बदली होत नाही, त्यांच्या निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत परभणी शहरातली बाजारपेठ बंद राहील अशा प्रकारचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं सूर्यकांत ठाकरे यांनी घेतलेला आहे।